न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे होळी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला। पारडी नस्करी येथे बंजारा समाजातर्फे होळीचा उत्सव पारंपरिक आणि अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला। होळीचा सण संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होतो, पण त्यातही आकर्षण असते बंजारा समाजाच्या होळीचे। बंजारा समाजाची होळी पारंपरिक, सांस्कृतिक, लोकगीताने साजरी केली जाते। बंजारा समाजाची होळी दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते। ही होळी पहाटेच्या वेळी पेटवली जाते। ज्यांचे लग्न या वर्षात करायचे आहे अशी उपवर मुले होळीसाठी लागणे जमा करतात। या उपवर मुलांना गेरिया असे म्हणतात। यासोबतच अनेक रूढी परंपरा या बंजारा होळीबाबत प्रचलित आहेत। होळीच्या दिवशी ज्यांच्या घरी मुलगा झाला त्यांच्याकडे त्या बाळाची धून साजरी केली जाते। धून म्हणजे घरी मुलगा झाल्यावर साजरा केला जाणारा आनंदोत्सव। यावेळी तांड्यातील सर्वांना गोडधोड मिष्टान्न वाटले जाते। होळीमध्ये बंजारा समाजात महिलांना एक विशेष स्थान असतं। पारडी नस्करी येथील बंजारा समाजाचे लोकही हा सण आपल्या परंपरागत पद्धतीने साजरा करतात। पारडी नस्करी येथील समाजातील तांड्यावर सध्या होळीमुळे आल्हाददायक वातावरण आहे। आठवडाभर आधीपासून येथील बंजारा समाजाचे बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत होळी पेटवून त्यासमोर नृत्य करत होळी साजरी करतात। मौखिक असणाऱ्या लेंगी गीतामध्ये बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी, शिक्षण, व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगणारी गीते असतात। पारडी नस्करीमधील बंजारा समाजाच्या होळीत पाल, गेर, फगवा, धुंड अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात। होळीच्या दुसऱ्या दिवशीही रंगपंचमीच्या दिवशी बंजारा तांडा आनंदात हरवून गेलेला असतो। या दिवशी बंजारा लोकगीत यात फाग किंवा फगवा मागतात। फगवा किंवा फाग म्हणजे होळीचा आनंद साजरा करण्यासाठी समाजातील व्यक्तीकडून आनंदाने आणि हट्टाने पैसे घेतले जातात। या प्रकारे अतिशय जोशात व उल्हासात पारडी नस्करी येथे बंजारा समाजाद्वारे होळी साजरी करण्यात आली। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।